नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी फर्स्ट सेमिस्टरसाठी जे काही सब्जेक्ट आहेत, जे काही तुमची एक्झामिनेशन आता होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर मग जर झालं तुमचे लीगल लँग्वेजचा सब्जेक्ट असेल, टॉट असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल, हे जे काही सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टचे इम्पोर्टंट क्वेश्चन यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या पी-डी-एफ, टेलिग्राम चॅनल आणि तुम्हाला WhatsAppला सुद्धा या ज्या पी-डी-एफ्स आहेत, या तुम्हाला भेटून जातील. ओके. डायरेक्टली आपण टाईम न घालवता डायरेक्टली स्टार्ट करू. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर सब्जेक्ट वाईज जे काय आहे, ते इम्पोर्टंट क्वेश्चन तुम्ही सांगा आणि त्याच्या पी-डी-एफ सुद्धा आम्हाला शेअर करा. सो यामध्ये टॉर्ट्स हा सब्जेक्ट आहे. टॉर्टमध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन मी जे दिलेले आहेत, कंप्लेनंट कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अंडर त्याची डेफिनिशन तुम्हाला सांगायची आहे. ॲप्रोप्रिएट लायबिलिटी अंडर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. व्हॉट इस मीन बाय लायबिलिटी विथआऊट फॉल्ट? व्हॉट इस मीन बाय जॉइंट टॉर्ट? फीजर? या पद्धतीचे क्वेश्चन ही तुम्हाला पिजन होल थिअरी काय आहे? व्हॉट इस लायबल आणि व्हॉट इस स्लँडर इन डिफर्मेशन याचं मीनिंग काय आहे? त्यानंतर व्हॉट इस अकॉर्ड, सॅटिस्फॅक्शन, व्हॉट डज मीन एक्स्ट्रा ज्युडिशियल रेमेडीज, नंतरला व्हॉट इज मीन बाय इन्युटो. सो याचे जे काही क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत, वन लाइनर हे झालेले आहे. त्यानंतर जर आपण स्क्रोल डाउन केलं, तर मग आपल्याला याच्यामध्ये वन लाइनर आणि शॉर्ट नोट प्लस आपल्याला लाँग आन्सर इथे लिहिलेलं आहे, लाँग आन्सर. सो त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला क्वेशन विचारले जाऊ शकतात. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, की सर लाँग आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे? फॉर एक्झाम्पल डॅमनम साइन इंजुरिया हा जर क्वेशन विचारलेला आहे किंवा इंजुरिया साइन डॅमनम. सो सायटेशन म्हणजेच केस लॉ कशा पद्धतीने यामध्ये लिहू शकतो आपण? सो त्याचं एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. सो याच्यामध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे, जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर मेन्शन करत असाल या इंग्लिशमध्ये लिहित असाल किंवा मराठीमध्ये, सो याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे. जसं की हा क्वेश्चन आहे जो मी तुम्हाला सांगितला लाँग क्वेश्चनमध्ये, तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला केस लॉ लिहिणं सुद्धा इम्पोर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं विचारलेलं आहे समजा इंजुरियस साइन डायनम डॅमनम हा जर तुम्हाला क्वेशन विचारला, तर त्याचं मीनिंग काय होतं? तर लीगल इंजुरी, ॲक्चुअल डॅमेज ऑर लॉस. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर केस लॉ वगैरे आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. एच-बी व्हर्सेस व्हाईट. ओके. व्होटिंगचा जो राइट आहे, तो त्यांचा एच-बीचा जो व्होटिंग राइट्स आहे, तो व्होट तिकडे रिफ्यूज केला होता देण्यासाठी. केस लॉ कधीही करताना तुम्हाला जर हे 2 नावं जर माहिती असतील, तर खूप चांगलं आहे. कधी-कधी हे जे सायटेशन आहे पूर्ण आपल्या लक्षात कधी-कधी राहत नाही. पण केस लॉ हे जे इम्पोर्टंट ह्या 2 गोष्टी इम्पोर्टंट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि मग ह्याच्यामध्ये मग तुम्हाला केस लॉ जर समजली, तर मग बाकी तुम्ही जे एक्सप्लेनेशन आहे, चांगल्या पद्धतीने लिहू शकता. ओके. सो एच-बीसाठी काय होतं किंवा एच-बी कशासाठी व्हाईट बरोबर लढत होता किंवा त्याचं मेन आर्ग्युमेंट काय होतं? त्याला व्होटिंग करून तिथे दिलं होतं का? जर त्याने व्होटिंग केली असती, तर काय झालं असतं? या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर मग तुम्हाला ही केस पण समजेल आणि ॲट द टाईम ऑफ एक्झाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते लिहिता सुद्धा येईल. एच-बी व्हर्सेस व्हाईट या अशा पद्धतीने शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर जी सेकंड केस लॉ यामध्ये दिलेली आहे. नेक्स्ट जर बघितलं डॅमनम साइन इंजुरिया. ओके. सो याचं जे काही मीनिंग आहे ते तर तुम्ही लिहाच. पण याच्यामध्ये केस लॉ जर आपण बघितलं, ग्लोकोस्टर ग्रामर स्कूल केस आहे. ओके. कारण की तिकडे स्कूल होतं आणि रायव्हरी त्यामध्ये चालू होते. एखादा ऑलरेडी स्कूल त्यामध्ये आहे आणि एक समोरच एक स्कूल हा त्यामध्ये बांधलेला होता. सो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने केस होती, काय होती, ते सर्व माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. ते जर तुम्ही लिहिलं, तर तुम्हाला त्यामध्ये चांगले मार्क्स हे पडणार आहेत. कशा पद्धतीने लिहायचं आहे, ते तुम्हाला यामध्ये समजावून सांगत आहे मी. ओके. हे इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ऑब्व्हियसली मराठीमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं की इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी. लीगल इंजुरी विथआऊट डॅमेज म्हणजे इंजुरियस साइन इन डॅमनम. याचा लॅटिनमध्ये जर वर्ड्स बघितलं तर साइन हा जो वर्ड आहे याला लॅटिनमध्ये साइन हा शब्द बोलतात आणि इंग्रजीमध्ये विथआऊट किंवा अब्सेंट
आणि याच्या डॅमनमचं जर आपण बघितलं, तर डॅमनी हा लॅटिनमध्ये किंवा डॅमनम हा लॅटिनमध्ये वर्ड्स आहे. इंग्रजीमध्ये जर आपण बघितलं, त्याचा डॅमेज म्हणजेच ॲक्चुअल जो काही लॉस आहे, तो त्यामध्ये लिहायचा असतो आणि तशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं मराठीमध्ये, सो तिथे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटणार आहेत. ज्या पद्धतीने इथे मी लिहिलेलं ट्री डायग्राम सुद्धा तुम्ही वापरू शकता. इंजुरिया लॅटिनमध्ये आहे. इंजुरियामध्ये काय इंग्लिशमध्ये काय बोलतात त्याला? ते लीगल इंजुरी बोलतात. त्याच्यामध्ये पुढे काही कशामध्ये इंग्लिशमध्ये अजून इन्फ्रिंज ऑर लीगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट या पद्धतीने तुम्ही हा केस लॉ तुम्ही यामध्ये लिहू शकता मराठीमध्ये सुद्धा जे विद्यार्थी मराठीमध्ये एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला केस लॉ सुद्धा आन्सर सुद्धा दिलेला आहे. सो ते तुम्ही एकदा बघू शकता. ओके. त्यानंतर मग आपण बघूया लीगल लँग्वेज. लीगल लँग्वेजचं जर यामध्ये जर बघितलं तर आन्सर इन 1 ओर 2 सेंटेन्स ग्रामॅटिकल जे काही क्वेशन तुम्हाला विचारले जातात, ते सर्व तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. चेंज द व्हॉईस यावरती सुद्धा क्वेशन विचारला जाऊ शकतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवा यावरती तुम्हाला क्वेशन विचारला जातो. एक्सप्लेन द सायटेशन. सायटेशन म्हणजे काय? तुम्ही जे काही केस लॉ लिहित असता, ओके. त्याच्यानंतर मग ऑल इंडिया रिपोर्ट असेल, AIR असेल, सुप्रीम कोर्टमध्ये जर असेल, तर मग पेज नंबर किती आहे? समजा 102 आहे. ते जे सायटेशन आहे, ते सायटेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये सांगत आहे, जसं की केस लॉ जर आपण आता बघितलेलंच आहे. पण तुम्हाला सायटेशन जर लिहायचं असेल, तर कशा पद्धतीने लिहायचं आहे ते सांगत आहे. फॉर एक्झाम्पल अरुणा शानबाग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया AIR 2011 आणि SC 1290. ओके. सो यामध्ये तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे तेच तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमचा इथं सुद्धा अभ्यास होऊन जाईल. अरुणा श्यामबाग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया आहे. तर प्लेंटिफ कोण आहे तुमचा? तर इन दिस सायटेशन प्लेंटिफ हे आहे अरुणा शानबाग. ओके. प्लेंटिफ आहे, पिलियंट आहे, पेटिशनर आहे, हे तुम्ही लिहू शकता. युनियन ऑफ इंडिया हे कोण आहे? तर रिस्पॉन्डंट आहे, म्हणजेच डिफेंडंट आहे. ते तुम्ही त्यामध्ये लिहायचं आहे. रिपोर्टेड बाय ऑल इंडिया रिपोर्टर ते तुम्हाला मी सांगितलं. इन द इयर 2011 हे लिहायचं आहे. आणि एस-टी म्हणजे काय? तर एस-टी म्हणजे सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला लिहायचं आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ती केस होती कोणत्या पेज नंबरवरती? तर 1290 या पेज नंबरवरती ती केस नंबर होती. अशा पद्धतीने तुम्हाला सायटेशन लिहायचं आहे आणि त्या सायटेशनला तुम्हाला 2 मार्क हे दिले जातात. ओके. सो चांगल्या पद्धतीने लीगल लँग्वेजचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स त्यामध्ये पडतील. ओके. त्यानंतर मग लेबर लॉचा लास्ट इयरला इंट्रोड्यूस झालेला आहे नवीन सिलॅबस. त्यानुसारच हे क्वेश्चन आहेत. ते वन लाइनर यामध्ये तुम्हाला दिसत आहे. त्याचे पी-डी-एफ तुम्हाला शेअर करेन मी आणि शॉर्ट नोट्स प्लस लाँग क्वेश्चन हे दोघांमध्ये सुद्धा क्वेश्चन या पद्धतीने येऊ शकतात. शॉर्ट नोट्समध्ये आणि लाँग क्वेश्चनमध्ये. कधीही प्रयत्न करा की लाँग क्वेश्चन करण्याचं. ओके. जर लाँग क्वेश्चन केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं शॉर्ट नोट होऊन जातं आणि ऑटोमॅटिकली तुमचं वन लाइनरचे क्वेशन्स सुद्धा इझिली होऊन जातात. ओके. हे झालं लॉ ऑफ थॉटचं. आणि जर आपण बघितलं नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे, जो की लीगल लँग्वेज तुम्हाला सांगितलेला आहे कॉन्ट्रॅक्टचा जो काही आहे, तो कॉन्ट्रॅक्टचा यामध्ये आपण पेपर सोल्युशन तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ओके. सो याचे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते तुम्हाला डायरेक्टली पी-डी-एफ किंवा डायरेक्टली तुम्हाला ते पी-डी-एफ फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मली हे अशा पद्धतीने इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. कशा पद्धतीने कोणत्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर तुम्ही बघितलं, क्वेश्चन नंबर 4 मध्ये कुठे तुम्हाला केस लॉ द्यायची आहे, हे प्रॉपरली तुमचं रीडिंग होईल. त्यावेळी तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. केस लॉ जर तुम्ही त्यामध्ये दिलात, तर डेफिनिटली तुम्हाला त्यामध्ये मार्क्स हे चांगले वाढणारच आहेत, कमी होणार नाही. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. आणि जे काही नवीन WhatsApp ग्रुप आपण क्रिएट करणार आहोत, त्यामध्ये या ज्या सर्व नोट्स आहेत, प्लस Telegramला ऑलरेडी या नोट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे. तुम्हाला त्या या नोट्स भेटून जातील. ओके. थँक सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होऊन जाईल. थँक सो मच.